निवडणुकांच्या निकालानंतर देशात अनेक ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसलाय। उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात भाजपच्या बऱ्याच जागा घटलेल्या, तर याच ठिकाणी काँग्रेसनं जोरदार कमबॅक केलंय। लोकसभा निवडणुकीमधील विजयानंतर मोदींनी देशवासियांचे आभार मानले। देशात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार बनवणार असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला। निवडणूक निकालानंतर देशातील भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार स्वागत करण्यात आलं। भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फुलांची उधळण केली। इंडिया आघाडी ही सत्ता स्थापनेच्या रेसमध्ये आहे। आम्ही सत्ता स्थापनेचा दावा सोडलेला नाही। इंडिया आघाडीच्या बैठकीनंतरच ठोस निर्णय होईल असं सूचक विधान राहुल गांधींनी केलं। लोकसभा निवडणुकीत कोकण आणि ठाण्यातल्या 6 पैकी 5 जागांवर महायुतीचा दमदार विजय झाला, तर केवळ एका जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराची सरशी झाली आहे। राज्यात महायुतीला मोठा धक्का बसलाय, तर महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली। महायुती 18 जागांवर विजयी झालेली आहे, तर महाविकास आघाडी 29 जागांवर आघाडीवर येत राज्यात मोठा त्यांनी विजय मिळवला। विदर्भातील 11 पैकी 8 लोकसभा जागांवर महाविकास आघाडीने महायुतीला धक्का दिला। केवळ 3 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झालेला आहे। सर्वाधिक जागांवर काँग्रेस उमेदवार विजयी झालेत। बारामतीत सुप्रिया सुळेंचा विजय झाला, तर सुनेत्रा पवारांच्या पराभवानं अजित पवारांना मोठा धक्का बसला। सुप्रिया सुळेंच्या विजयानं बारामतीत शरद पवारच पॉवरफुल असल्याचं सिद्ध झालंय। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांनी जनतेचे आभार मानले। राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला। शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली, तर खऱ्या शिवसेनेचा पहिला खासदारही ठाण्यानेच दिला असं नरेश मस्केंनी म्हटलंय। मला आमदार बनवणार म्हणून शपथ घेणाऱ्या सर्वोच्च नेत्यांनी दुर्लक्ष केलं, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला खासदार केलं असं देखील मस्के म्हणाले। जनतेनं उद्धव ठाकरेंना किंग ठरवलं। मुंबईतील 6 पैकी 5 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला, तर केवळ एका जागेवर भाजपचे पियुष गोयल विजयी झालेत। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला। शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले, तर ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला। अमोल कीर्तीकरांच्या निकालाला आव्हान देणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलंय। मुंबईत अमोल कीर्तीकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत। त्यांचा पराभव अद्याप झाला नसल्याचंही सूचक वक्तव्य ठाकरेंनी केलं। सत्ता स्थापनेचा दावा केलाच पाहिजे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी निकालानंतर दिली, तर इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार आज ठरेल असं मोठं विधान देखील ठाकरेंनी केलंय। लोकसभा निवडणुकीच्या निकालात बाजी मारलेल्या उबाटा गटाच्या अनिल देसाई यांनी थेट उद्धव ठाकरेंनीच पंतप्रधान व्हावं अशी इच्छा व्यक्त केली, तर त्यांनी त्यांच्या विजयाचं श्रेय बाळासाहेबांवरील निष्ठा आणि ठाकरेंनी दाखवलेला विश्वास याला दिलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी 7000 मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला। त्यामुळे हाय व्होल्टेज लढतीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर महत्त्वाचा मानला गेला। दिवसभर अटीतटीची लढत सुरू असताना शेवटच्या फेरीत बजरंग सोनवणेंनी विजय मिळवला। राज्यात भाजपच्या अनेक मोठ्या चेहऱ्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आणि यावेळी अमरावतीमधील जनतेने नवनीत राणांचा पराभव करत काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंना विजयी केले। लोकसभेचा निकाल महाराष्ट्रातील विधानसभेसाठी प्रेरणादायी आहे अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली। चुकीचा मार्ग स्वीकारणाऱ्यांना जनतेनं धडा शिकवला असं परखड मत शरद पवारांनी निकालानंतर व्यक्त केलं। बीडमध्ये राजकीय तणाव आहे असं शरद पवारांनी म्हटलंय। पोलीस महासंचालकांनी बीडमधील प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावं अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे। भिवंडी लोकसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना 66,221 मतांनी त्यांनी दणदणीत विजय मिळवलाय आणि यावेळी त्यांनी भाजपच्या केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव केला। ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराला पसंती नसलेल्या मतदारांची संख्या यंदाच्या निवडणुकीत अधिक दिसली आणि या मतदारसंघामधील अपक्ष उमेदवारांना लाजवेल एवढे तब्बल 29,587 मतदान नोटाला झालेले आहे। रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकर यांचा दणदणीत विजय झालेला असला तरी नोटाला मतदारांनी दिलेली पसंती हा आता चर्चेचा विषय ठरला। या मतदारसंघात तब्बल 27,270 मतदारांनी नोटाला मत दिले।
धुळ्यात भाजपला मोठा झटका बसलाय. शोभा बच्छाव यांचा 3,831 मतांनी विजय झाला आणि यावेळी हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मतदान संघाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच शेतकऱ्यांचे प्रश्नही सोडवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाकरे गटाकडून संभाजीनगरची जागा गेल्यानं आजचा निकाल हा एका डोळ्यात असू तर दुसऱ्या डोळ्यात असू असा आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. हा निकाल शिवसैनिकांचं मनोबल वाढवणारा असल्याचं दानवे म्हणाले. विजयानंतर नितीन गडकरींनी जनतेचे आभार मानलेत. नागपूरला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त शहर बनवण्याचं स्वप्न पूर्ण करणार. मी विदर्भ नाही तर देशात काम करणार, अशी प्रतिक्रिया गडकरींनी दिली. अकोला लोकसभा निवडणुकीत भाजपचे माजी खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांचा विजय झाला. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते विजयी उमेदवार अनुप धोत्रे यांना प्रमाणपत्र देण्यात आलं. सर्वसामान्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास अनुप धोत्रे यांनी केला. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळेच मी खासदार झालो. चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे लोकांमध्ये असंतोष होता, अशी प्रतिक्रिया नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांनी दिली. भाजप आणि अशोक चव्हाण यांच्याबद्दलची नाराजी आणि मराठा आरक्षण आंदोलनामुळे याचा फायदा झाल्याचं वसंत चव्हाण म्हणाले. नवी दिल्लीमध्ये आज एनडीएची खलबतं असणार आहेत. यावेळी दुपारी 4 वाजता मोदींच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. बैठकीदरम्यान नवीन सरकार स्थापनेच्या संदर्भात चर्चा केली जाईल. बहुमत मिळाल्यानंतर सरकार कामाला लागले. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची सकाळी 10:30 वाजता बैठक होणार आहे. बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाईल. इंडिया आघाडीची मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आलेली. यावेळी सत्ता स्थापनेच्या दाव्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते. इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे आपल्या सर्व निवडून आलेल्या लोकसभा सदस्यांची बैठक घेत आहेत. बैठकीत अनेक आमदार आणि नेतेही सहभागी होणार आहेत. चांगल्या निकालानंतर उद्धव ठाकरे खासदारांना सूचना देणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आणि यावेळी भाजपच्या कार्यालयात बैठक होणार आहे. बैठकीनंतर फडणवीस माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जाते. बीडचे विजयी उमेदवार बजरंग सोनवणे यांनी रात्री उशिरा मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि यावेळी जरांगे पाटलांनीही त्यांचं स्वागत केलं. बारामतीमधील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी होताच मुळशी तालुक्यात उभाटा गटाने जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरात त्यांनी विजय उत्सव साजरा केला. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रणितीच्या रूपाने हातभार लावल्याची प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे. प्रणिती शिंदे ही सोलापूरची लेक आहे. माझी लेक मी तुमच्या स्वाधीन करतोय. प्रणिती थोडी रागीट आहे, मात्र ती सत्याच्या मार्गाने काम करत असते असा विश्वास सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणांचा पराभव केला. यावेळी वानखेडेंनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करत विजय उत्सव साजरा केला. बारामती आणि इतर जागांवर झालेला पराभव आम्ही विनम्रपणे स्वीकारत असून लोकशाहीमध्ये जनमताचा आदर आम्ही करत आहोत असं उमेश पाटील यांनी म्हटलंय. तर रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरेंनी राखल्याबद्दल त्यांनी तटकरेंचं अभिनंदन केलं. वायनाड आणि रायबरेलीच्या अपार प्रेमाबद्दल राहुल गांधींनी आभार मानलेत. माझी सत्ता असती तर मला दोन्ही ठिकाणचा खासदार राहायला आवडलं असतं, अशी इच्छा राहुल गांधींनी व्यक्त केली. भुसावळचे भाजपचे आमदार सावकारे यांना धमकी देण्यात आलेली आणि त्यामुळे सावकारे आणि त्यांच्या कुटुंबियांना Y+ सुरक्षा द्यावी अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भुसावळच्या प्रांत अधिकाऱ्यांकडे केली. राहुल गांधी वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राहुल गांधींचा उत्तर प्रदेशमधील रायबरेली आणि केरळमधील वायनाड या दोन्ही मतदारसंघातून त्यांना विजय मिळाला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणेंचा तब्बल 47,000 पेक्षा अधिक मताधिक्यानं विजय झाला आणि यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पावसामुळे पुण्यातून अनेक विमानांची उड्डाणं जी आहेत ती रद्द करण्यात आली. लोहगाव धानोरी परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे पुणे विमानतळावरील विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झालेला आहे. पुण्याहून उड्डाण करणाऱ्या 5 विमानांना 1 ते 4 तास उशीर झालेला आहे. डेहराडून, लखनौ, दिल्ली, बंगळुरूला जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. आणि पुण्यावरनं
उड्डाण करणाऱ्या विमानांचं उड्डाण जे आहे ते रद्द करण्यात आलेले, कारण पाऊस तिथे झालेला आहे आणि पावसामुळे ही उड्डाणं रद्द करण्यात आल्याचं कळतंय। यामध्ये बघा कुठली कुठली उड्डाणं रद्द झालेली आहेत। यामध्ये डेहराडून दिल्लीला जाणारी जी विमानं आहेत त्याची उड्डाणं रद्द करण्यात आली। पावसामुळे 5 विमानांना 1 ते 4 तास विलंब होतोय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आता एक क्षणाला आपल्या बरोबर आहेत। चंद्रकांत, काय तपशील याबद्दल? विशाल, काल तुला सांगतो पुण्यामध्ये वडगाव शहरी भागात म्हणजे जिकडे हे एअरपोर्ट आहे तिकडे तब्बल 104 मिलीमीटर पाऊस पडला, तोही अवघ्या 1.5 तासात। या पावसामुळे पूर्ण दाणादाण उडाले, त्यामुळे ऑब्व्हियसली सगळ्या फ्लाईट कॅन्सल करावं लागल्या। सगळ्या भागात पाणी साचलं, अगदी धावपट्टी भागातही पाणी साचलं होतं, म्हणून या फ्लाईट रद्द करावं लागल्या। पण एकूणच पहिल्याच पावसात म्हणजे खरं तर पुण्यात पाऊस अजून 3 दिवसांनी येणं अपेक्षित होतं, तरी पण हवामान विभागाने सांगितलं होतं की काल पाऊस पडणार आणि तो एवढा धो पडला की सगळं पहिल्याच पावसात अक्षरशः पुणेकरांची 3:13 वाजून गेले होते आणि त्यात मग या फ्लाईट सगळ्या रद्द झालेल्या आहेत। धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि पुन्हा एकदा पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी अगदी झटपट। जळगावमध्ये भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांचा लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय झाला आणि यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह कार्यकर्त्यांच्या वतीनं विजयाचा जल्लोष करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। काँग्रेसच्या विजयी उमेदवार प्रतिभा धानोरकर यांची काँग्रेसच्या वतीनं भव्य रॅली काढण्यात आली। यावेळी धानोरकर यांनी 2,60,000 मताधिक्य घेत भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला। सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाल्यानंतर मिरजेत जोरदार जल्लोष करण्यात आला। यावेळी त्यांचं मिरज शहरात जंगी स्वागत करण्यात आलं असून त्यांच्यावर गुलालाची उधळण करत जेसीबीच्या मार्फत 21 फुटी पुष्पहार अर्पण करण्यात आला। नितीन गडकरींच्या विजयानंतर त्यांच्या घरी आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। कार्यकर्त्यांच्या गर्दीतही गडकरींनी नातवांसाठी वेळ काढत त्यांच्यासोबत आनंद साजरा केला। मुंबईत रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। दादर, परेल आणि माहीम भागात पावसाच्या सरी कोसळल्यात। अचानक आलेल्या पावसाने मुंबईकरांची तारंबळ उडाली। छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातील कन्नड, फुलंब्री, सिल्लोड तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र तालुक्यातील मिरचीच्या पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। वसईत पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली, मात्र भर उकाड्यात पावसांच्या सरीमुळे नागरिकांना काही अंशी उकाड्यापासून दिलासा मिळाला। भुसावळमध्ये जवळपास 2.5 तास वळीवाचा पाऊस पडला आणि त्यामुळे वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। हवामानातील बदलामुळे तापमान 5 अंशांनी घसरले, त्यामुळे नागरिकांना काही अंशी उकाड्यापासून दिलासा मिळाला। यानंतर बघूया दिल्लीच्या सत्ता सोपा